सावनेरच्या जुन्या धान्यगंज येथे असलेल्या चिकन व मच्छी मार्केट हटविण्याची तसेच परिसरातील साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना केली आहे। शहराच्या मध्यभागी भर वस्तीत असलेल्या जुन्या धान्यगंज परिसरातील धान्यगंज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानं या जागी मटन मार्केट सुरू झाले व बघता बघता चिकन व मासोळीची दुकाने मोठ्या प्रमाणात लागू लागली। जवळच दुर्गा मातेचं मंदिर असल्यानं भाविकांच्या भावना जपण्याचं कार्य तत्कालीन नगर प्रशासनाने करीत कळमेश्वर रोडवर सर्व सुविधायुक्त मटन मार्केटचे निर्माण करून तेथे मटन व चिकन व्यावसायिकांना हलविण्याचा प्रयत्न केला, परंतु चिकन व्यावसायिकांनी मज्जाव करीत नवनिर्मित मटन मार्केट हे व्यावसायिकांच्या सोयीचं नसल्याचं व आम्ही रस्त्यावर बसत नसून बंद खोलीत आपले व्यवसाय करतो असे म्हणत तसेच सर्व सुविधायुक्त वेगळे चिकन मासोळी मार्केट बनवून देण्याची अट घालत मटन मार्केटमध्ये जाण्याचे टाळले। या परिसरात शासकीय देशी दारूचे चिल्लर विक्रीचे दुकान असल्यानं परिसरात पान टपऱ्या, अंडी आमलेटसह इतर टपऱ्या असून दिवसभर चिकनचा वास तर रात्रीला चिकन मासोळीच्या टाकाऊ मांसाचे लोथडे व त्यावर ताव मारणारा मोकाट कुत्र्यांचा हौदस तसेच त्यातून उठणाऱ्या दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना होत आहे। सोबतच महिला व शाळा महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या मुलींना या सर्व गोष्टीचा त्रास होत असल्यामुळे या परिसराची नियमित साफसफाई होत नाही, सफाई झाली तर कचरा उचलला जात नाही, तसेच कचरा पेटीची व्यवस्था नाही इत्यादी मागणीचं निवेदन सेवानिवृत्त कमल भारद्वाज यांनी मुख्याधिकारी नगर परिषद तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना केलंय। पियुष जुंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।